भाजी मंडईची इमारत ठरली कुचकामी. भद्रावती. मोठ्या गाजावाजात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक सुविधेच्या इमारतीतील शौचालयाची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शौचालयात स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि अपुरी प्रकाशव्यवस्था असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, बौद्ध लेणीकडे जाणारा मार्ग अतिक्रमणामुळे अरुंद आणि गैरसोयीचा झाल्याने तक्रारी वाढल्या आहेत. संबंधित इमारतीची उपयुक्तता तपासून गरज असल्यास ती निर्लेखित करून त्या ठिकाणी अधिक उपयुक्त नागरी सुविधा उभाराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने पाहणी करून स्वच्छता, प्रकाशव्यवस्था व देखभालीबाबत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे. मध्ये ही इमारत मोठ्या गाजावाजानं बांधण्यात आली होती. याचा प्रचंड गाजावाजा केला होता की सर्व भाजी मार्केट या ठिकाणी भरेल, लोकांना अद्यावत अशी सुविधा मिळेल, स्वच्छ भाजीपाला मिळेल आणि कोणत्याही प्रकारची वाहतूक व्यवस्थेला दिरंगाई होणार नाही. मात्र आता जर पाहतो म्हणजे या शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ही इमारतीची अवस्था दयनीय आहे. याबद्दल एक नागरिक म्हणून आपण काय सांगाल? एक भद्रावतीचा एक जो जागरूक व्यक्ती म्हणून मी हे सांगू इच्छितो की ह्या भद्रावती नगर परिषदेला होऊन आज 30 वर्ष होत होता. पण जशी पाहिजे तशी ह्या भद्रावतीकरांना जे पाहिजे रोड असो, स्वच्छ पाण्याचा प्रश्न असो किंवा नगर परिषदेचा शौचालयाचा प्रश्न असो, एंगरीवर ठेवलेले प्रश्न आहेत. काही अजून याच्यात सुधारणा नाही, काही नाही. रोड तसे पडलेले आहेत, गटर नाल्या तसे पडलेले आहेत आणि स्वच्छतेचं हे असं 3, 13, 12 वाजलेले आहेत नगर परिषदचे. कोणी म्हणतात की फंड नाही आहे. फंड असून सुद्धा याच्यात ठेकेदाराले आपल्या मनमानी पद्धतीने कारभार करून आपले ठेके देते जवळच्या माणसांना आणि हे सगळं भोंगळ कारभार चालू आहे नगर परिषदमध्ये. पाहतोय त्याच्या पहिल्याच्या काळात सुद्धा हे असंच परिस्थिती होती आणि आता जो उपाध्यक्ष होता तो नगराध्यक्ष झालेला आहे. पण तसाच कारभार. अपेक्षा होती जनतेची अपेक्षा होती की हा एक चांगला कार्य म्हणजे नवीन नगराध्यक्ष आल्यानंतर तुमच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या साहजिकच. कारण का आश्वासनं दिले होते निवडणुकीत. पण हे 3-13 वाजले 3-13 कारण का रोड कसा आहे. आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय बोलू शकतो? मी दिलीप मांढरे, भद्रावती तालुका पत्रकार संघाचा सचिव आहे आणि भद्रावतीतील ज्येष्ठ पत्रकार म्हणून मी बोलतो. आज मी विंजासरवरून येताना मला म्हणजे एक वॉशरूमला जायचं होतं. तर त्या निमित्तानं मी सब्जी मंडीच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये आपल्या शोधसाठी आलो किंवा म्हणजे आपल्या मतदारीसाठी आलो. तर वार्ड क्रमांक 9 सब्जी मंडी मार्केट बाजार वार्ड भद्रावती येथील हे सार्वजनिक शौचालय अतिशय दयनीय अवस्थेत आहे. त्या ठिकाणी स्वच्छता नाही. आज आता म्हणजे जवळपास 7-7:30 वाजले असतील. मीटर चालू आहे, विद्युत मीटर चालू आहे, मात्र त्या ठिकाणी एकही लाईट उपलब्ध नाही. या ठिकाणी भद्रावतीच्या नागरिकांची हेळसांडपणा आणि गैरसोय होत आहे आणि नगरपालिका क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा म्हणजे या क्षेत्रामध्ये आपल्या आरोग्य खात्याशी संबंधित जे लोक आहेत डोळे लावून काम करत आहे आणि हे प्रशासनही याकडे लक्ष देत नाही. तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे नगरपालिकेनं आणि नगरपालिकेच्या प्रशासकीय मंडळांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. एक आपण जबाबदार असे पत्रकार आहात, परंतु ही बाब आपल्या याच्यापूर्वी कधी लक्षात आली नाही का? नाही, सहज म्हणजे आपण म्हणजे आता आज मला म्हणजे माझा प्रसंग आला म्हणून या ठिकाणी आलो आणि हे सब्जी मंडी जे आहे हे मनाला बांधली पण हे काही कामाची नाही. कोरोना काळामध्ये ही तयार झाली आणि त्या कोरोना काळामध्ये जे या ठिकाणची बाजारपेठ अख्खी रस्त्यावर गेलेली आहे. संताजी नगर म्हणजे ठाकरे गेट पासून तर म्हणजे शिंदे मंगल कार्यालय डॉक्टर शिंदेच्या याच्यापर्यंत ती पूर्ण बाजारपेठ भरलेली आहे जी या ठिकाणी भरायला पाहिजे होती. या ठिकाणचं खरोखर म्हणजे या ठिकाणी बसणाऱ्या सब्जी मंडीतील म्हणजे लोकांचं भरीव नुकसान झालेलं आहे आणि ही जे बाजारपेठ आहे रस्त्यावर भरणारी या ठिकाणी यायला पाहिजे आणि ही जर समजा त्यांना योग्य नसेल तर याचा पूर्णपणे निर्लक्षित करून नव्यानं त्यांच्या सोयीची बाजार तयार करायला पाहिजे. एक असं माझं मत आहे.
ही जी बाजूची आपण बघतोय ही इमारत म्हणजे निव्वळ पांढरा हत्ती. तो युद्धातही कामी पडत नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये कामी पडत नाही. अशा या इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. करोडो रुपये शासनाचे किंवा संबंधित नगर प्रशासनाचे या ठिकाणी खर्च झालेले आहे. पण त्याचा विनियोग जो व्हायला पाहिजे किंवा जनतेला जो लाभ व्हायला पाहिजे तो कवडी मात्र शून्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहे. धन्यवाद. अपडेट इंडिया, लिमेश मांगसवारे.